उद्धव ठाकरेंची आहे. राष्ट्रवादीवर पवार साहेबांचा जनतेच्या न्यायालयामध्ये शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन शिवसेना नावाचं 4 अक्षरी पक्षाचं नाव घेऊन आम्ही लोकसभा लढली, विधानसभा लढली, नगर परिषद लढल्या आणि या सगळ्या निवडणुकांमध्ये अगदी पोटनिवडणुकांमध्ये सुद्धा जनतेने राज्यातला नंबर 2चा पक्ष म्हणून आम्हाला विधानसभेत मान्यता दिली आणि केंद्रामध्ये नंबर 1चा पक्ष महाराष्ट्रात जास्त खासदार असल्यामुळे आम्हाला मान्यता दिली. त्याच्यामुळे आम्हाला कोणाच्या मान्यतेची आवश्यकता नाही, आम्हाला जनतेने शिक्कामोर्तब केलेलं आहे. त्याच्यामुळे शिवसेना आणि धनुष्यबाण हा एकनाथ शिंदे साहेबांच्याच शिवसेनेचा आहे. खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेवरती सीएम असताना टीका केली. ते म्हणतात की अपात्र ठरणाऱ्या शिंदेना सीएम बनवून सर्वांनी शेण खाल्लं असं टीका केली. याचा अर्थ काय, जे 60 आमदारांना लाखो लोकांनी मतदान केलं त्यांनी शेण केलं असं संजय राऊतला म्हणायचं आहे का? किंवा ज्या नगरपालिकेमध्ये करोडो लोकांनी आमच्या लोकांना मतदान केलं आणि 40 नगराध्यक्ष आमच्या महाराष्ट्रामध्ये आले, जवळपास 300 नगरसेवक आले, त्यांनी शेण खाल्लं म्हणायचं आहे का? संजय राऊत यासारख्या शेण खावड्या माणसाला कोणावर काय टीका करावी याची अक्कल नसल्यामुळे त्यांनी हे स्टेटमेंट केलेलं आहे. जनतेने आम्हाला शिक्कामोर्तब करून आमची मान्यता मान्य केलेली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताला धमकी दिली की सिंधूचे पाणी आमची रेड लाईन आहे, योग्य मार्गावर या अन्यथा उत्तर देऊ. पाकिस्तानच्या पंतप्रधानांची भारताला धमकी द्यायची अवकात नाही आहे. दोन बॉम्ब भारताचे पडल्याबरोबर शेपूट घालून पडणारा हा पंतप्रधान हा भारताला काय धमकी देणार आहे? आणि अशा प्रकारे धमकी दिली तर भारताने मागे जसं उत्तर दिलं त्याच्यापेक्षा चांगलं उत्तर त्याला देण्याची क्षमता हिंदुस्थानमध्ये आहे. बरोबर आहे, आज कोणीही शिवसेनेच्या लोकांनी भोळावरून फायदा नाही आहे. जो भोळा राहील त्याला नक्कीच मित्रपक्ष गडप करू शकतो.